शॉर्ट मिड विकेट में पकड़ा कैच होगा, विकेट का बटन ओयूटी आउट। गडी बाद काय ऊर्जा आहे। हूँ और समस्त क्रीड़ा प्रेमिक रसिक जिन्होंने शुरुआती मैच से ही अपनी उपस्थिति यहाँ पे दर्शाई है, आप सभी का तहे दिल से स्वागत है। इस बार उठाया गेंद को स्ट्रेट ड्राइव में, देखते हैं प्रयास तो है लेकिन फील्डिंग की जाएगी लॉन्ग ऑन की दिशा में। दरमियान 2 में तब्दीली आई है और खाता खुला है यहाँ पे 2 रनों से, तो बढ़ता हुआ स्कोर 3 पे। बिल्कुल बल्ले के माध्यम से खाता या अच्छे शॉट के माध्यम से कुछ उड़ान भरी थी स्ट्रेट ड्राइव की दिशा में, लेकिन ऊंचाई दी थी, लंबाई नहीं। अगली गेंद को फिर एक बार देखिए, यहाँ पे काफी अच्छी तरीके से गेंद को खेला गया, ग्राउंड रूट से पैरों से रोका गया है शॉर्ट कवर की दिशा में। वाह, बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा। और जिस तरीके से थोड़ी सी खराब शुरुआत हुई उस 11 की, लेकिन अगले ही पल में नए बल्लेबाज सुधीर आए और सुधीर ने काफी अच्छी तरीके से खेल को अपने तरीके से खेलने का प्रयास जारी रखा है। तब्दीली 1 से आएगी, स्कोर बना है 4। और यहाँ पे देखिए थोड़ा सा हल्का शफल किया, मिड विकेट में दिशा में गेंद को टर्न किया गया है। डीप में फिल्टर्स मौजूद है और 1 में बढ़ोतरी मिलेगी। यहाँ पे तब्दीली 1 से आती हुई धीरे धीरे होले होले चल रहा है मैच, क्योंकि पावर प्ले है, 5 गेंदें पूरी हो चुकी है। बहुत बढ़िया गेंदबाजी साकारी है यहाँ पे गेंदबाज अंकुश, एक अच्छा हुनरबाज गेंदबाज है। यहाँ पे देखिए ब्रश किया गया है बिहाइंड द विकेट, डिक्लेयर जोन में गेंद चली जाएगी, 1 का डिक्लेयर जोन है। तो यहाँ पे ओवर की होती है समाप्ति और ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 6, 1 विकेट के नुकसान पे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी आई इस वक्त, जिस तरीके से ओपन किया है मैच को। पहले तो टॉस जीता अरविंद 11 माडगांव ने, गेंदबाजी का निर्णय लिया, क्यों न ले, बिल्कुल भरोसा और विश्वास अंकुश के ऊपर था और अंकुश ने करके भी दिखाया। दूसरे ही गेंद में जिस तरीके से बल्लेबाज दर्शन ने खेलने का प्रयास किया था, मिड विकेट शॉट में का कैच थमा दिया और डकआउट में वापसी। तो पहला झटका इस ओवर में मिलता हुआ दूसरे ओवर को लेके आया है गेंदबाज रुपेश। रुपेश, पहली गेंद बिल्कुल धीमी गति की गेंद थी, खेला गया है डीप मिड विकेट में और थोड़ी सी मिस्टेक हुई है फील्डर से और उसका फायदा उठाए बल्लेबाजों ने रनिंग द बिटवीन की सहायता से 2 में तब्दीली लेके आए। स्कोर को बहुत ही बढ़िया तरीके से टर्न आउट करते हुए, क्योंकि पावर प्ले है, मजा लेना चाहिए। पिछला मैच देखा हमने, हम तो नहीं देख पाए लेकिन आप सभी ने देखा, बिल्कुल रोमांचित मैच रहा। छक्के की हैट्रिक भी देखने को मिली, जिस तरीके से तेजस ने खूबसूरत सी यहाँ पे ओपनिंग दी इस टूर्नामेंट को छक्के की हैट्रिक की सहायता से। और यहाँ पे फिर एक बार डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई और 1 में तब्दीली आएगी, स्कोर धीरे से बढ़ता हुआ 1 के साथ 9। इस वक्त ऑन स्ट्राइक कर रहेंगे शुभम और सुधीर की जोड़ी हम देख रहे हैं। अगली गेंद को लिखे जाए फिर एक बार, वाह, यहाँ पे परिवर्तन रहा है, गेंदबाज ने अपना अच्छा परिवर्तन दिखाया बिल्कुल नीचे वाली गेंद को, क्योंकि यहाँ पे टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल होना चाहिए था गेंद में, बल्लेबाज चाहते थे लेकिन वो उछाल नहीं मिला और गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद फिर एक बार दर्शाई जा रही है, खूबसूरत गेंदबाजी, 3 गेंदें पेश हुई है
और जिस तरीके से पांडवास प्रीमियर लीग हम देख रहे हैं, स्पॉन्सर्ड बाय डैन रिसोर्ट्स एंड कंपनी, यहां पे खेला है, उठाया बल्ला, लगाया है चौका 4 रनों के लिए। यस डीजे, चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये। आई 1313 ऑन द बोर्ड, 13 रन बने हैं। बहुत ही बढ़िया वापसी चौके की सहायता से। पहले ओवर में कोई मौका नहीं मिला। फिर एक बार वेरिएशन देने में काफी होशियार है गेंदबाज रूपेश। अपनी गेंद को लेंथ को परखते हैं, जब भी मौका मिलता है बल्लेबाज अपना शफल करके अच्छे शॉट में तब्दीली भी देने का प्रयास करते हैं। जिस तरीके से शुभम ने एक चौका दर्शाया है, देखते हैं ओसार 11 के लिए शुभम की पारी क्या रंग लाएगी। और यहाँ पे यॉर्कर की गेंद थी, खेला गया है कवर में, थोड़ा सा हम्बल हुए और गेंद गई है डीप में। फिर एक बार 2 रनों में तब्दीली। कमाल की रनिंग दी बिटवीन दर्शा रहे हैं। थोड़ा सा हम्बल हुए, शॉर्ट कवर के फिल्टर्स, बिल्कुल गेंद ने थोड़ा सा उन्हें चकमा दिया यहाँ पे। और 2 में तब्दीली है। हालांकि सिंगल कन्वर्टेशन हो सकता था, लेकिन डबल में कन्वर्टेशन मिला है और स्कोर 15 पे पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद। काफ़ी अच्छा कमबैक किया गया है। पावर प्ले के दूसरे ओवर में 9 रन बनाए इस ओवर में। ये जो जरूरी था वो जरूरी काम शुभम ने करके दिया है ओसार 11 के लिए। बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन हम देख रहे हैं। जिस तरीके से फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज मैदान को सजाया गया है और खूबसूरत मैचेस हम देख रहे हैं इस मैदान के बीच। और जब भी पांडवाज 11 रहती है, पंचक्रोशी से टीम की एंट्री भी रहती है और रोमांच देखने के लिए दर्शकों की भीड़ भी। हाँ, यहाँ पे फिर एक बार अंकुश गेंदबाजी के लिए है तैयार। पहले गेंद को जिस तरीके से गति में परिवर्तन दिखाते हैं अपनी गेंदबाजी में, और खूबसूरत नज़ाकत दिखाती है। डॉट गेंद आई है, पहली गेंद, और इस वक्त डीप में फील्डर्स मौजूद दिख रहे हैं हमें, क्योंकि पावर प्ले का खेल खत्म हो चुका है, तो नज़ारा भी अलग बनता हुआ। यहाँ पे देखिए शॉट की गेंद आई है, हवा में थी लेकिन डिक्लर जोन में चली गई है। गली शॉट थर्डमैन की दिशा में 1 से डिक्लर जोन में आएगी। स्कोर में 1 में तब्दीली होगी। फिर एक बार 16 ऑन द बोर्ड। जिस तरीके से हम डीप के फिल्टर्स देख रहे हैं, डीप कवर है, एक्स्ट्रा डीप कवर है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट एंड लॉन्ग लेग, इस तरीके से फील्डिंग के डीप की युवा रचना देख रहे हैं। तो 30 यार्ड को देख रहे हैं हम, गली है, पॉइंट है, मिड विकेट, इस तरीके से फील्डिंग की नज़ाकत देख रहे हैं। फिर एक बार थोड़ा सा हल्का सा शफल करके खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन कोई संगम नहीं दिखाई दिया और डॉट गेंद आई। फिर एक बार बिल्कुल बढ़िया गेंद आई, खूबसूरत गेंदबाजी साकारते हुए फिर एक बार अंकुश, जिन्होंने पहले ओवर में 6 रन और 1 विकेट ऐसा योगदान दिया था अरविंद 11 माडगांव के लिए। अगली गेंद को लेके आए हैं। फिर एक बार यहाँ पे देखिए उठाई गेंद है, देखते हैं नीचे फील्डर्स तो है, पकड़ेंगे कैच और विकेट का होगा पतन। एक अच्छे बल्लेबाज की वापसी होती है डकआउट में। यस विजय, Feel that fire. हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। अगली गेंद
फिर एक बार यहाँ पे देखिए एक स्टाइलिश शॉट खेला गया है, हवा में तैर रहा था, नो मैन प्लेस में लैंडिंग और दरम्यान काफी अच्छी रन बिटवीन। आते आते ही पवन ने अपना रुख बदल दिया है मैच का और अच्छे शॉट को दिखाया है, 2 में तब्दीली लेके आए हैं। स्कोर 2 से बढ़ता हुआ 118 ऑन द बोर्ड। बिल्कुल जरूरत भी है, देखते हैं 5 ओवर का मैच है, तीसरा ओवर चल रहा है, 5 गेंदें पूरी हो चुकी है, बिल्कुल 13 गेंदें अभी भी शेष है। क्या ओसार टीम अच्छा योगदान देगी? अच्छे का स्कोर को देखना जरूरी होता है दर्शकों को, यहाँ पे दर्शाया जाएगा क्या नहीं, लेकिन गेंदबाज होशियार है, रीड करते हैं बल्लेबाज को और गेंदों को पेश करते हुए डॉट गेंद की सहायता से ओवर की होती है समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना हुआ है, रुका हुआ है 18 पे, 2 विकेट के नुकसान पे। यस डीजे। धन्यवाद डीजे। तो अगले मैच के लिए अनाउंसिंग की जाती है पांडवास 11 वर्सेस NVM वानगांव। तो टॉस के लिए तैयार रहिएगा अगले मैच के लिए पांडवास 11 और NVM वानगांव दोनों कप्तान को मैं विनती करूंगा और आते आते प्लेइंग 11 की लिस्ट भी लेके आइएगा प्लीज़। यहाँ पे पेज भी मिलेगा लेकिन आइएगा थोड़ा जल्दी, तो प्लेइंग 11 की लिस्ट भी मिलेगी। दरम्यान मैदान में विकेट का पतन हुआ, जिस तरीके से अमोल की गेंदबाजी आई और स्कोर 18 पे रुका हुआ है, थोड़ा सा खराब बल्लेबाजी का नज़ारा। क्या बेहतरीन गेंदबाजी लेके आए हैं यहाँ पे माडगांव, एक बड़ा नाम है बिल्कुल। जिस तरीके से मेरे सह समालोचक है प्रीतम घरत, हमने किया था बाहर में कुमी मैक्स प्रो द्वारा जो टूर्नामेंट हो गई थी, उसमें भी माडगांव टीम महाविजेता बनी थी। तो ये यादगार पल हम भूल नहीं सकते हैं। और इस वक्त पांडवास 11 के इस टूर्नामेंट में भी बहुत ही बढ़िया योगदान गेंदबाजी के माध्यम से दर्शाया हुआ दिखाई दे रहा है। अमोल अगले गेंद को लेके आएंगे, नए बल्लेबाज आए हैं निरूप। या अच्छी गेंद आई, गुडलन के लाइन में आई, हल्के से कट कर दिया है गली थर्ड मैन और डिक्लेयर जोन 1 में आएगी फिर एक बार गेंद। तो आता है 1 से बढ़ता हुआ धीरे से स्कोर 19 ऑन द बोर्ड। तर नक्कीच धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने गोलंदाजीचा भेदक मारा आणि या भेदक माऱ्यावर मात्र थांबून ठेवला आतापर्यंत 3 विकेटच्या माध्यमातून ओसार 11 संघाला या ठिकाणी आपण बघता आहात पुढचा चेंडू घेऊन येतो आहे। त्यावेळेला मात्र 22च्या माध्यमातून एक धाव येते आहे, एक अतिरिक्त धाव मात्र नक्कीच घेतली जाते। धावसंख्या 20 आणि या ठिकाणी आमच्या सोबतीला जोडलेला आमचा गुणलेखक आशिष आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो सुंदर पद्धतीने स्कोररच्या भूमिकेमध्ये आपली कामगिरी निभावत असताना पाहायला मिळतो आहे। हार्दिक स्वागत आहे। यावेळेला पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू, टोला काय बसला नाही, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कॅच अँड OUT आउट। हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे। एक चांगल्या फटकेबाजीचा खेळ त्याच्याकडे आहे, परंतु गोलंदाजाने मात्र सुरेख गोलंदाजी, लेंथ लाईन। यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू, काय लगातार 3 चेंडू आपण गुडलेनला दिले ते, कारण तिकडे थोडीशी मुश्किल तयार असते गुडलेनच्या चेंडूवर खेळणं तेवढंच सहज शक्य नसतं, कारण आपण बघता आहेत 24 कॅरेट्स सच्चा सोना फुलटॉसचा चेंडू जो चाखवतो आहे नजराणा गोलंदाजीचा भेदक मारा। पुन्हा एकदा व्हेरिएशन दिला, नक्कीच हळूवार पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, मिस केला फलंदाजाने आणि इकडे मात्र होते आहे षटकाची समाप्ती। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 4 गडी बाद 20 धावा। यस
तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव मयूर. नक्कीच माडगाव अरविंद इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने सुरेख अशी गोलंदाजी अंकुश रुपेश अमोल आणि आता मात्र मयूर येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. गोलंदाजी साकारली आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. इकडे मात्र ओसार संघाला कुठे ना कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. 5 चेंडू शेष आहेत. अवघ्या 5 चेंडूमध्ये काय मोठी फटकेबाजी पाहायला मिळू शकेल का? चौकार षटकाराचा नजराणा इकडे येईल का? कशा पद्धतीने गोलंदाज मात्र निर्धाव चेंडू हातात आहेत. तो पुन्हा एकदा नजराणा घेऊन येईल गोलंदाज. टोला आहे, उंच उडी आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आहे. हातातून निसटलेला चेंडू एक जीवदान मित्र मिळतो आहे. तो म्हणजे या ठिकाणी पवन या फलंदाजाला. पाहूया, पवन एक चांगली टोलेबाजी देणारा फलंदाज आहे आणि त्यावेळेला याला एक संधी मिळते आहे. या संधीचं सोनं कसं करून दिलं जाईल. धावसंख्या 2 ने वाढली आहे 22 आणि चेंडू हाताळून झालेले आहे 2. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच फसवा मिळाला. परंतु डिक्लेअर झोनमध्ये लेगबाईच्या माध्यमातून धाव येते आहे. एकेरी धावसंख्या 1 ने वाढते आहे. 23 ऑन द बोर्ड. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन, शुभम, त्यानंतर सुधीर आणि निरूप असे 4 गडी हे आपल्याला बाद झालेले पाहायला मिळतात ओसार 11 संघाचे. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा चौथा चेंडू मयूर. पुन्हा एकदा लोवर फ्लॅट चेंडू दिला गेला आणि फ्लॅट चेंडूवर नक्कीच शॉट बनवणे सगळ्यांना जमत नसते. प्रयत्न तर केला गेला, बॅट जोरदार फिरली गेली, परंतु संगम काही पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडू हा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू 2 चेंडू शेष आहेत. पाहूया या 2 चेंडूमध्ये काय रंग पाहायला मिळतील का? शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. शेवटचा चेंडू इनिंग मधला याही वेळेला निकली. नक्कीच बॅट लावली आहे विकेटला. इकडनं मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. इनिंग संपलेली आहे. 5 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. धावसंख्या 23 आहे आणि 24 धावांचं विजयी लक्ष ठेवलं गेलेलं आहे अरविंद इलेव्हन माडगाव संघासमोर. तर घेऊया चला पुढच्या सामन्यासाठी मात्र आमंत्रित करतो आहे. 23 झाले, 24 लक्ष आहे विजयाचं. पांडवास 11 आणि NVM वानगाव संघ या दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी, जिकडे आपल्यासोबत जोडले जातील माझे परम मित्र प्रीतम घरत. पांडवास 11 वर्सेस NVM वानगाव. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. मला वाटते पांडवास 11चा कर्णधार इकडे आहे. NVM वानगाव आपण कॅप्टनला पाठवा, टॉस केला जाईल.
चला माडगाव संघ ओपनर बॅटर्स मैदानात येऊ द्या. लगेच लो स्कोरचा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी दाखवली गेली माडगाव संघाकडून, अरविंद इलेव्हन माडगाव संघ ज्या पद्धतीने सुरेख गोलंदाजी दाखवली, रोखून धरला 23 धावसंख्येवर. तर 24 धावांचं विजयी लक्ष या ठिकाणी मिळालेलं आहे. पाहूया या 24 धावांचं विजयी लक्ष कसं गाठलं जाते आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला ओसार इलेव्हन पुन्हा एकदा काय गोलंदाजीची छाप सोडणार का, चरसपूर्ण सामना क्रीडाप्रेमी रसिकांना पाहायला मिळेल का, तर या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याला लवकरच मिळणार आहेत. हरीश आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये ओपनिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले 2 षटकं पाहायला मिळतील. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळते आहे. तर 30 यार्ड पुन्हा एकदा सजलेलं पाहायला मिळते आहे. गोलंदाज दर्शन या ठिकाणी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा येतो आहे. सामन्याला केली जाते आहे सुरुवात. याचं नाणेफेकीसाठी यायचं आहे NVM वानगाव संघ कर्णधार. राईट टाइमवर द विकेट. पहिला चेंडू घेऊन आलाय. फुलटा चेंडू खेळला जातोय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे मात्र एका सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्याचं खातं उघडलं जातं आहे. 24चा पाठलाग इकडे अरविंद इलेव्हन माडगाव संघ पाहायला मिळतो आहे. दमदार सुरुवात झालेली आहे कारण गोलंदाजीचा चांगला मारा या ठिकाणी अरविंद इलेव्हन माडगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. ओसार इलेव्हनला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि नक्कीच 23 धावांवर रोखून धरला आहे. तर 24 धावांचं विजयी लक्ष हे सिद्धत्वासाठी ओपनरची जोडी हरेश्वर आणि मयूर ही जोडी करताना पाहायला मिळते आहे. खातं उघडलं आहे. डावखोरा फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पाहूया ज्या पद्धतीने गोलंदाजी दर्शन दाखवणार आहे का. दर्शन ओसार संघासाठी काय कामगिरी असेल. यास यावेळेला टोला लॉंग लेग ला केलाय चांगला जोरदार फटका. 1 बाउन्सिंग नाही तर 2 बाउन्सिंगचा चौकार आला आहे नजराणाला. या जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. असं चौकार आणि धावसंख्या 5 वर पोचते आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप आला चेंडू. वाईटचा इशारा येईल पंचांकडून. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. दर्शनला मात्र कमबॅक करावं लागेल. सांगतात ना खात्यात जमा कमी आहे. खर्च कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण जेवढे आपण कंट्रोल आणि निर्धाव चेंडू हाताळू तेवढं खूप फायदेशीर असणार आहे आणि रोमांचित सामना देखील पाहायला मिळू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उचललाय आणि मिड विकेटच्या वरून 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 जातो आहे षटकार. 6 धावा. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. यस, एक चौकार एक षटकाराच्या मदतीने धावसंख्या 12 वर पोहोचती आहे. निम्मा पल्ला पहिल्या षटकाच्या आताच पार केला जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमकता. उंच टोला आहे. काय डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षण केलं जात आहे परंतु रनिंग द बिटवीन आहे आणि दुहेरी धावा टिपल्या जातात. याचा नरेंद्रजी ठाकूर यांचं मात्र इकडे स्वागत केलं जात आहे मुख्य मंचावर. मी आमचे अध्यक्ष संदेशजी चौधरी यांना विनंती करेन की नरेंद्रजी ठाकूर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. दरम्यान चांगला चेंडू आणि शॉर्ट मिड विकेटकडे आला आहे. सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन. धावसंख्या पोहोचली आहे. 1 वाढते आहे. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या बोर्डावर लागलाय. नक्कीच 24 धावांचं विजयी लक्ष आणि ओपनर जोडी पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी करते. शेवटचा चेंडू याचा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. प्रीतमजी घरत तिकडे जोडले जातील आपल्यासोबत. दरम्यान येतोय वाईट नो बॉलचा इशारा. यस सर, नो बॉल आला आहे. अजून एक संधी असणार आहे. फ्री हिट यावेळेला असणार आहे तो म्हणजे हरेश्वर यांच्यासाठी. तर धावसंख्या 1 ने
धावसंख्या 2 ने वाढली आहे. 17 धावा. पाहूया. येस, नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. NVM वाणगाव आणि त्यांच्या विपक्ष पांडवाल्स 11 म्हणजेच ऑर्गनायझर टीम अगदी पाहायला मिळते. आणि आमचे मान्यवर नितेश सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चॉईस दिलं जातं आणि पाहूया कॉल असेल. पांडवास 11चा कॉल असेल आणि टॉस केला जातोय. अगदी आपण पाहू शकता PPL आणि डॅन रेसॉर्ट मान्यवरांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हा. टॉस आपण जिंकला काय घेणार? आम्ही टॉस तर जिंकलेले आहेत. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि लो स्कोअर जितका कमी रोखता येईल तितका आम्ही कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं इकडे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल, या ऑर्गनायझरबद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप चांगलं आयोजन आहे पांडवास 11 संघाकडून. खूप चांगलं आहे आणि दरवर्षी आम्ही खेळतो. सुरेख आयोजन आहे. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी. त्यानंतर जाऊया पांडवास टीमच्या कर्णधाराकडे. तुमची बॅटिंग आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? घरच्या मैदानावर थोडं प्रेशर असं, घरचे प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात. नक्कीच आमचे सर्वच प्लेयर चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर आम्ही नक्कीच 60 ते 70 धावापर्यंत पोहोचू. जिथे आपण बघू शकतात की पहिला दिवस आहे, तुम्ही पहिलं प्राधान्य पंचकृषीला दिलं, दरवर्षी दिलं जातं. काय म्हणणार, ह्याच्या मागे काय रहस्य आहे? पंचकृषी म्हणजे आपल्या एरियातील थोडेसे टीम असतात. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करतो की आपल्या एरियातल्या टीम खेळाव्या आपल्या या चांगल्या टुर्नामेंटमध्ये. बेस्ट लक देतो तुमच्या टीमसाठी. जिथे आपण बघू शकता टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस विन केलं आहे NVM वाणगाव टीमने आणि फिडिंग स्वीकारले आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे मेयर सर जुळले जातील. थँक्यू कॅमेरामॅन. येस सर, फक्त एक धावेची गरज आहे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. चला, NVM टीम आपण लेट देखील आला तर फटकन फिल्डिंग लावा. मानगाव टीम आपण क्षेत्ररक्षणला गेला.